मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 83. आम्ही केवळ मृगयेसाठी बाहेर पडलो नव्हतो. मला दुर्योधनाशी पूर्ण एकांतात बोलायचंही होतं. आम्ही केवळ 50 निष्णात अश्वसात बरोबर घेतले होते तेवढेच. शोनालाही त्या मृगयेसाठी मी टाळलं होतं. रणरणत ऊन माथ्यावर घेऊन भर 2 प्रहरी आमची हस्तिदंती वर्णाची पांढरी घोडी माना तिरप्या करीत नगराच्या मार्गावरून धावू लागली. वैशाखाच्या उष्णतेनं कासावीस झालेले नगरजन द्वाराची कवाडं अर्धवट बंद करून आपापल्या निवासांत विसावल्यामुळे एवढ्या प्रशस्त मार्गावर एकही नगरजन कुठं वावरताना दिसतच नव्हता. आम्ही कुठं आणि कशासाठी निघालो होतो हे राजवाड्यावरही एकट्या सेनापतीशिवाय अन्य कुणालाच माहीत नव्हतं. प्रत्यक्ष आमच्या समवेत जाणाऱ्या अश्वसादांना सुद्धा त्याची नीटशी कल्पना नव्हती. एक मार्गदर्शक अश्वसाद आमच्या पुढे धावत होता. इतर सर्व वेग आखडत आमच्या मागोमाग थोडं अंतर ठेवून दौडत होते. एरवी तुडुंब भरलेलं असणारं गंगेचं विशाल पात्र ग्रीष्माच्या माऱ्यानं जागजागी क्रोश होऊन खळखळत होतं. आम्ही ते पार केलं. तिच्या रोडावलेल्या पात्रात आपल्या पांढऱ्या शुभ्र शरीरांच्या प्रतिबिंबाची एक निमुळती रेषा रेखाटत पाणी उधळत आमच्या घोड्यांनी ते ओलांडलं. पुढची इक्षुमतीही मागं पडली. इंद्रप्रस्थाच्या आणि हस्तिनापूरच्या सीमा जिथं भिडल्या होत्या ते वारणावताचं किर्र दाटलेलं अरण्य आता लागलं. वारणावताच्या सीमेत घुसताच अश्वसाद पूर्वी ठरल्याप्रमाणे चोह दिशांना पांगले. हातातील भाले सरसावून मोठमोठ्यानं हकारत वेढा देऊन त्यात सगळं अरण्य हादरून सोडणार होते. त्यांच्या कलकलाटानं बुजलेली हरणं आवाजाच्या विरुद्ध दिशेनं उंच उंच उड्या मारत उधळणार होती. एका टेकडीवर बसून समोरच्या पठारावरून धावणारी ती भेदरलेली हरणं आम्ही बाणानं अचूक टिपणार होतो. माऱ्याची टेकडीवरची जागा घेताच चोहोबाजूंच्या हाका घालणाऱ्या अश्वसाधांना संकेतासाठी म्हणून ज्यांच्या शेपट्यांना खुळखुळणारे घुंगरू बांधले आहेत असे 4 जिद्द बाण मी चोहो दिशांना सोडायचे आणि मग हकाऱ्यांनी एकदम हकारा सुरू करायचा असं ठरलं होतं. एक कुरण माजलेल्या टेकडीवरची जागा आम्ही माऱ्यासाठी निवडली. समोर हिरव्यागार गवताचं एक प्रशस्त पठार होतं. सर्व ठीकठाक होताच एक एक बाण धनुष्यावर चढवून विरासन घालून मी ते 4ही बाण चोहो दिशांना फुकले. खळ खळ असा आवाज करीत ते अरण्याच्या 4ही दिशांना वळवळत धावले. पांगलेल्या अश्वसादांना संकेत मिळाला. आरडाओरडा करीत हाकारा पिटीत ते अरण्यातल्या सर्व श्वापदांना आपली निवाऱ्याची थंड ठिकाणं सोडायला भाग पाडू लागले. सगळं अरण्य रुग्ण माणसासारखं कन्हू लागलं. चित्रविचित्र आवाज एकमेकांत मिसळून गेले. सारंग, चित्ररथ, क्रौंच, कपोत, शेण, कोकिळ, पत्ररथ अशा विविध पक्ष्यांचे थवेच्या थवे अरण्याबाहेर जाण्यासाठी चित्कारत झेपावताना आम्हाला टेकडीवरून दिसू लागले. थोड्या वेळातच ची ची असा आवाज करीत अवजड शरीर सावरीत एक भला मोठा हत्तींचा कळप आकस्मिक पठारावरच्या कुरणात आला. आम्ही दोघं टेकडीच्या गवतावर विरासन घालून धनुष्याची प्रत्यंचा ताणून तयारच होतो. कळपातील एका थोराड हत्तीचा वेध घेऊन त्याला टिपण्यासाठी दुर्योधन हातातील धनुष्य हत्तीच्या हालचालींबरोबर फिरवू लागला, पण मी त्याला हातानं खुणावून थांबविलं. हत्ती मारून काहीच लाभ नव्हता. तो वाहून नेण्यासाठी पुरेसे सेवक आम्ही समवेत आणलेले नव्हते. डोंगराळ भागातील नदीचं पात्र वळण घेत जातं तसा तो कळप चित्कारत सोंडांची अनिर्बंध हालचाल करीत पठार ओलांडून एकमेकांना अंग घासत तसाच निघून गेला. थोड्याच वेळात अरण्याच्या दाट झाडीतून एक 40-50 हरणांचा कळप उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचे तुषार एका लयीत उफाळत राहतात तशा लयबद्ध उड्या घेत पठारावरून धावू लागला. धनुष्य घेतलेले आमचे हात त्यांच्या मर्मस्थानांचा वेध घेत त्यांच्या धावेबरोबर फिरू लागले. कळप आणि आमचं आसन यातील अंतराचा विचार करून वेध घेतलेल्या हरणाच्या गतीला अचूक गाठील अशी बाणाची गती ठेवून थोडासा तोंडाच्याही पुढं बाण सोडायला पाहिजे होता. आम्हा दोघांच्याही धनुष्यातून एकसारखी बाण सुटायला सुरुवात झाली.
औदुंबराच्या वृक्षावरून पक्व फलं वाऱ्याच्या झोताबरोबर टपटप खाली पडतात, तशी अनेक हरणं उरात बाण घेऊन कुरणात पडू लागली. उरलेल्या हरणांचा कळप आपल्या साथीदारांकडे वळूनही न पाहता उड्या घेत कुरण ओलांडून निघून गेला. मृगया झाली होती. आम्ही समाधानाचा निश्वास सोडला. किती बाण फेकलेस तू? दुर्योधनानं माझ्याकडे पाहत विचारलं. 6. तू किती? पठाराकडे पाहत मी विचारलो. 5. त्यानंही कुरणाकडे पाहत उत्तर दिलं. मग कुरणात 11 हरणं सापडायला पाहिजेत, नाहीतर 5 हरणांच्या अंगात 2-2 आणि एका हरणाच्या अंगात 1 बाण तरी असायलाच पाहिजे. मी विरासन मोडून वर उठत म्हणालो. होय, चल बघूया. तोही आपलं विरासन मोडून वर उठू लागला, पण तो पुरता वर उठूच शकला नाही. एकाएकीच कर्णा अशी हृदयभेदक किंकाळी फोडून पर्वताचा कडा कोसळतो तसा पायतळीच्या गवतात तो सरळ खाली कोसळला. क्षणापूर्वी रसाळपणे मृगयेची चर्चा करणाऱ्या त्या गदावीराला क्षणात तसा टाहू फोडायला काय झालं ते न समजल्यामुळे घाबरून खाली वाकून त्याला वर उठविण्यासाठी मी त्याच्या काखेत हात घातला. पण समोरचं दृश्य पाहताच माझ्याही काळजात धस्स झालं. मृगयेच्या नादात स्वतःला विसरलेल्या दुर्योधनाचा विरासनात गुडघा टेकलेल्या डाव्या पायाचा मागचा भाग कुरणात लपलेल्या एका लांब लचक अजस्र अजगरानं घोट्यापर्यंत गिळला होता. पायातल्या कातडी चढावामुळे त्याच्या जबड्याचा स्पर्शही दुर्योधनाला जाणवला नव्हता. विरासन मोडून वर उठताना त्याच्या पायांची हालचाल झाल्यामुळे भक्ष्य हच्च जाणार या कल्पनेनं त्या लांब प्राण्यानं आपला शेपटाकडचा भागही क्षणार्धात उंचावून दुर्योधनाच्या सर्वांगाभोवती वेळखटून टाकला. हस्तिनापूरचा उद्याचा सम्राट एका अजगरानं सशाच्या पिल्ल्यासारखा आपल्या कवेत कवटाळून टाकला होता. मस्तकावरचा मुकुट कुरणातल्या धुलीत पडला होता. पाण्याबाहेरच्या माशासारखा उमाळ्या घेत दुर्योधन सुटण्यासाठी धडपडत होता, पण त्याच्या प्रत्येक धडपडीबरोबर तो प्राणी चवताळून त्याला आणखी अधिकच वेळखटत होता. ते दोघे गवतावर गडबडा लोळत होते. किसळवाण्या मृत्यूच्या भयान जाणीवेनं दुर्योधन कर्ण कर्ण असा माझ्या नावानं आक्रोशत हातातील बाणाचं पातं आपल्या पायात ते चुकून घुसेल याचीही पर्वा न करता सपासप त्या प्राण्याच्या विळख्यावर दात ओठ खात खुपसू लागला. क्षणात दुर्योधन, क्षणात ते प्रचंड धूळ असं ते द्वंद्व दिसत होतं. विचित्र, शहारे आणणारं. पाय झटकत हातांनी त्या ओलसर प्राण्याचे मृत्यूच्या फासासारखी विळखे सोडविण्यासाठी दुर्योधन आकांत करू लागला. त्याच्या धडपडीत क्षणार्धात पायांखालचं गवत उद्ध्वस्त झालं आणि एवढा मोठा सामर्थ्यशाली गदावीर त्या प्राण्यानं माझ्या डोळ्यात देखत पातं लवतं न लवतं तो लाकडाच्या मोळीसारखा आपल्या विळख्यांनी घट्ट बांधून टाकला. कर्णा! जीवाची आशा सोडून दुर्योधन गगनाला भेदून जाईल इतकी हृदय फोडणारी अशी निर्वाणीची किंकाळी फोडून एकदा सर्व शक्तीनिशी आपलं अंग झटकून मूर्छित झाला. आता मला थांबता येणं शक्यच नव्हतं. पण काय करणार होतो मी? कुणालाही काही चटकन सुचावं इतका तो प्रसंग साधा होता काय? दीडमूड होऊन मी त्या धुळाकडे पाहिलं. नुसती वळवळ होती, भक्ष्यासाठी तळमळणारी. माझ्या हातात उरलेल्या बाणांशिवाय काही शस्त्र नव्हतं आणि असतं तरी त्याचा काय उपयोग झाला असता? त्या विळख्यांच्या आत गुरफटलेल्या दुर्योधनाला सुरक्षित ठेवून शस्त्र कसं आणि कुणाला चालविता आलं असतं? चिवट कातडीच्या त्या भयान सर्पावर ते चालू शकलं असतं काय? मला काही सुचेना. मस्तक गच्च धरून तसाच एका पाषाणावर क्षणभर काय करावं याचा विचार करीत मटकन खाली बसलो. संध्या समय होत आल्यानं प्रत्येक क्षण अत्यंत महत्वाचा होता. ज्यानं मला वैभवाच्या शिखरावर चढविलं होतं त्या माझ्या प्राणप्रिय मित्राच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. संध्याकाळ व्हायला किती अवसर आहे याचा कानोसा घेण्यासाठी मी पश्चिम क्षितिजावर दृष्टी फेकली. 2 पर्वत शिखरांच्या मध्ये सूर्यनारायण आपले अक्षय अखंड किरण पृथ्वीच्या माथ्यावर ओतत उभे होते. माझ्या सर्वांगात एक अनामिक शिरशिरी तरळून गेली. अननुभूत, अवर्णनीय, अनाकलनीय. काहीही विचार न करता पाषाणावरून ताडकन उठलो.
पुढं होऊन हातातील धनुष्य दूर फेकून मी ते धूळ दुर्योधनासकट उचलून सरळ खांद्यावर घेतलं. त्या ओलसर प्राण्याचा स्पर्श म्हणजे साक्षात मृत्यू होता. छे, मृत्यू किती विविध रूपं घेऊन जीवनाच्या मागं हात धुवून लागलेला असतो. ते जन्म मरणाचं द्वंद्व खांद्यावर घेऊन मावळतीच्या किरणात ती उंच टेकडी स्वतःचा तोल सावरीत उतरू लागलो. मस्तकात विचारांचा कल्लोळ होता. या बिकट अवस्थेतून दुर्योधन वाचला नाही तर माझ्या आणि हस्तिनापूरच्या भवितव्यात काय उरणार? काही सुचत नव्हतं. तरीही निर्धारानं मी पठाराची वाटचाल करीत होतो. कसंही करून त्यांच्यापर्यंत पोहोचणं भागच होतं. म्हणून 2 प्रचंड शिळांच्या भारा इतकं उजड आणि विचित्र दिसणारं ते धूळ खांद्यावर घेऊन मी झपाझप पावलं उचलीत होतो. माझं सगळं जीवनच अशा कठोर परीक्षा घेणाऱ्या बिकट प्रसंगातून धावत आलं होतं. त्या सर्व प्रसंगात हा प्रसंग मला विशेष थरकविणारा होता. मी खांद्यावर काहीतरी घेऊन येतो आहे हे पाहून ती काहीतरी मोठी मृगयाच असावी या कल्पनेनं कुर्णातले सर्व अश्वसात एकत्र होऊन हात उंचावून आनंदानं संकेताच्या आरोळ्या मारू लागले. पण मी जसजसा त्यांच्या जवळ जाऊ लागलो तसतसे डोळे विस्फारून ते पाषाणाच्या मूर्तीसारखे निश्चलपणे माझ्याकडे पाहू लागले. त्यातल्या अर्ध्या अधिकांनी तरी मला मनोमन मूर्खातच काढलं असावं. माझ्या डोक्यात विचारांचं थैमान होतं. दुर्योधनाला कसं वाचवावं? त्या सर्वांजवळ येताच गुडघे टेकून ते धूळ मी खालच्या गवतात टाकलं. अध्रियाच्या टोकानं कपाळावरचा घाम टिपत त्याच्याकडे पाहिलं. विळख्यांच्या मरणप्राय यातनांनी मूर्छित झालेल्या दुर्योधनाचं शिर तेवढंच विळख्याबाहेर होतं. लाकडी ओंडक्यासारखा तो निचेष्ट पडला होता. विळखा वळवळत होता. क्षणाक्षणाला अधिकच आवळला जात होता. डोळे विस्फारून मी सर्व अश्वसादांवर मोठ्यानं ओरडलो. पाहताय काय असं भेकडासारखं? हस्तिनापूरच्या राजाला अजगरानं गिळला. हे ऐकताच राजवाड्यावरचे सर्व लोक तुमच्या तोंडावर थुंकून तुमचं मुंडन करून गर्दभावरून नगरात धिंड काढतील तुमची. धरा त्या क्रूर प्राण्याला आणि उचकटा त्याचे राजाभोवतीचे विळखे. ते 40-50 अश्वसात त्या शब्दाघातानं चेतावले. पुढं सरसावून त्या 10-10 जणांनी महत्प्रयासानं त्या विशालकाय प्राण्याचा एक एक विळखा उचकटला. पण आपल्या जबड्यात एकदा पकडलेला दुर्योधनाचा पाय तो कसल्याही विरोधाला शरण देऊन सोडायलाच तयार नव्हता. एकसारखा वळवळणारा तो शक्तिमान सर्प आपल्या एका एका तडाक्याबरोबर 10-10 जणांना दूर फेकण्याचा यत्न करीत होता. पण प्रत्येकानं त्याला मिळेल तिथं दोरासारखा घट्ट पकडून ठेवला होता. अध्रियाचा काचा कसून मी पुढे झालो. त्या प्राण्यानं डोळ्यांवरचं कातडं ओढून घेऊन कधीही न अनुभवलेल्या प्रखर विरोधाला तोंड देण्यासाठी तेवढ्याच प्रखरपणे आतून तयारी चालविली. त्याच्या जबड्याजवळ जाऊन मी माझी बोटं त्याच्या भक्कम पकडीत घुसविली. थोडासा आधार मिळता सर्व शक्ती एकवटून त्याची दोन्ही पाळं एका झटक्यात दोन्हीकडे उचकटली. माझ्या दंडांचे सर्व स्नायू टरारून फुगले होते. ओठ दातांखाली मुडपले होते. त्यातून ठिबकणारं रक्त अध्रियावर सांडत होतं. अरिष्टसेन, पाय बाहेर घे. एका अश्वसादाला मी ओरडून आज्ञा केली. लगबगीनं पुढे येत त्यानं दुर्योधनचा अर्धा घटका जबड्यात अडकलेला पाय बाहेर काढला आणि युवराजाचा मूर्छित देह 10 हात दूर अंतरावर नेऊन ठेवला. त्या हरणातलं एक हरिण घे आणि त्याचा पाय जबड्यात दे. माझ्या दंडावरचा ताण आता असह्य झाला होता. मृगयेतल्या हरणांच्या दिशेनं भुवया उडवीत मी त्याला सांगितलं. अरिष्टसेनानं एक हरिण फराफर ओढत आणलं आणि एक म्हणता त्याचे 2 पाय त्यानं मी उचकटलेल्या त्या जबड्यात कोंबले. मी ताण सैल केला. अजगरानं हरणाला पकडलं. माझ्या मस्तकावर घामाचं थारोळं माजलं होतं. धमनी थडाथड उडत होती. हातातील तो जबडा सोडून वर उठत मी मस्तकावरचा घाम टिपला. एक क्षणभरच थांबलो. कुर्णात एकाकी पडलेल्या दुर्योधनाच्या जाणीवेनं मन विषण्ण झालं. कोण राजा? कसला राजा? सगळ्या मनाच्या खोट्या कल्पना, सगळे विचारांचे खोटे तट. तो हस्तिनापूरचा उद्याचा सम्राट एका कुर्णात लाकडी ओंडक्यासारखा चेतना शून्य पडला होता. असहाय्य, एकाकी, एक साधा अजगर आज त्या सम्राटाच्या जीवावर उठला होता. धावत त्याच्या जवळ गेलो. जबड्यात अर्धा घटका सापडलेल्या त्याच्या पायावरून कणवेनं हात फिरविताना
त्यात मोडलेले अजगराचे 2 दात माझ्या हाताला लागले. त्या मंदबुद्धी ओंगळ प्राण्यानं आपले दात मोडू दिले होते, पण एकदा खुपसलेले दात त्यानं कोणत्याही भयामुळे भक्ष्यातून काढले नव्हते. मी ते दात काढून टाकले. सर्व अश्वसात घडल्या प्रकारानं क्रुद्ध होऊन मी येथील तिथून पाषाण आणून त्या जर्जर सापाला ठेचू लागले. त्यांना थोपविण्यासाठी मी हात उंचावून ओरडलो, हात आवरा! आश्चर्यानं माझ्याकडे पाहत त्यांनी हातातील पाषाण खाली टाकले. त्यांना त्यांच्या राजाची पुन्हा आठवण झाली. तो सर्प तिथंच सोडून ते दुर्योधनाच्या मूर्छित शरीराच्या दिशेनं धावत माझ्या जवळ आले. मी त्या अचेतन पडलेल्या सर्पावर एकच कटाक्ष टाकला. एक अत्यंत मौलिक विचार त्यानं मला तिथंच दिला होता. दात कधी वाटेल तिथं खुपसायचे नसतात आणि एकदा खुपसल्यानंतर मोडले तरी ते बाहेर कधीच खेचायचे नसतात. युवराजाला घोड्यावर घ्या, मी सर्वांना उद्देशून आज्ञा केली. सर्वांनी दुर्योधनाला हळुवारपणे उचलून एका धिप्पाड घोड्यावर पालता केला. मी सुटकेचा निश्वास सोडला. मृगयेत हरणं किती पडली अरिष्टसेन? एका अश्वसादाला विचारलं. आजची मृगया अविस्मरणीय होती. माझे बाणही कदाचित चुकले असण्याची शक्यता होती. 6, मान नमवून तो आदरानं म्हणाला. प्रत्येकाच्या अंगात किती बाण आहेत? एकेकच अंगराज, तो पुन्हा नमून म्हणाला. त्या तशा चित्तथरारक प्रसंगांनंतरही मला क्षणभर हसू आलं. मी का हसलो ते त्या अश्वसादांपैकी कुणालाच कळलं नाही. कळणारही नव्हतं. शुद्धीवर असता तर ते केवळ एकट्या दुर्योधनालाच कळलं असतं. एक हरीण अजगराला भक्ष म्हणून सोडून 5 बरोबर घेऊन आम्ही पठार सोडलं. ज्या कारणासाठी मृगयेचं निमित्त काढून मी दुर्योधनाला राजनगराबाहेर काढला होता ते तसंच राहून गेलं. अनपेक्षित घटनांमुळे मला दुर्योधनाशी काहीच बोलायला मिळालं नाही. अरण्य सोडताना लागणाऱ्या ओढ्याकाठी आम्ही क्षणभर थांबलो. तोंडावर पाण्याचा शीतल शिडकावा करताच दुर्योधन शुद्धीवर आला. माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत त्यानं मला विचारलं, आपण कुठं आहोत? त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं होतं. हे वारणावताचं अरण्य आहे. आपण मृगयेसाठी आलो आहोत. मृगया झाली आहे. मी त्याला केवळ मृगयेची आठवण करून दिली. मृगया, किती हरणं आहेत आपल्याबरोबर कर्ण? त्यानं शुद्धीवर येताच नेमका प्रश्न विचारला. 5, मी हसत म्हणालो. नाहीतरी एक हरीण मागं ठेवावंच लागलं होतं. ते कशाला धरायचं? हा विचार मी मनातच ठेवला. 5? प्रत्येकाच्या अंगात किती बाण आहेत? एकेकच, मी सत्य तेच सांगितलं. एक? छान. एवढी हृदय थरकविणारी झालेली घटकेपूर्वीची झुंज तो क्षणात विसरला. निदान त्यानं तसं भासवलं. त्याबाबत काही विचारलंच नाही. आपल्या 5 बाणांनीच 5 हरणं पडलीत या जाणीवेनं तो तशा खिळखिळ्या अवस्थेतही जोमानं उडी मारून घोड्याच्या पाठीवर बसला. अरण्य सोडून नगराच्या दिशेनं आमची घोडी टिपूर चांदण्यात दौडू लागली. मध्यरात्रीच्या सुमाराला आम्ही पुन्हा दोन्ही नद्या ओलांडून परत हस्तिनापूर गाठलं. सीमा ओलांडताना मी सर्व अश्वसादांना थांबवून कडक शब्दांत सूचना केली. लक्षात ठेवा, अरण्यातला एकही प्रकार वाड्यावर कुणालाही कळता कामा नये. जा,